सकाळच्या भाजीसाठी रात्री मी इकडं वाटाणे भिजत घातले होते. मग वाटाणे छान भिजले होते, म्हणलं आता काढून घेते. आणि इकडे छान वाटाणे भिजले होते, म्हणलं आता वाटाण्याची भाजी करायची. मग त्यासाठी कुकरला वाटाणे म्हणलं अगोदर शिजून घेते. कुकरला वाटाणे शिजायला टाकले आणि त्यातले काही वाटाणे काढून ठेवले. म्हणलं दादूला पण वाटाण्याची खिचडी बनायला कामं येते. मग त्याच्यामध्ये ग्लासभर पाणी टाकून कुकरला वाटाणे शिजायला ठेवले. मग इकडे सगळी कामं आवरल्यानंतर मग इकडं आता कपाटातली पण काही बरीचशी कामं राहिलेली होती. मग आता कपाट उघडल्याबरोबर मग सगळे दादूच्या पप्पाचे ड्रायक्लीनचे कपडे काढून घेतले. आणि ते मग इकडे सगळ्यात अगोदर ड्रायक्लीनचे सगळे शर्ट काढून घेतले आणि बाकीच्या जे पॅन्ट होते त्यांच्या घड्या घालून घेतल्या आणि सगळे शर्ट मग पिशवीत भरून ठेवले. आणि इकडे मी ही नेल पेंट संक्रांतीला घेतली. ही नेल पेंट मग मी माझ्या साडीवर मॅचिंग घेतली होती पण लावली नव्हती. म्हणलं आता चला आता लावून बघते कशी दिसती तर. आणि खरंच खूप छान दिसत होती आणि खूप दिवसानंतर लावली होती मी. इकडे मग संध्याकाळी जास्त काही स्वयंपाक बनवायचा नव्हता. मग म्हणलं आता चला पालकची भजी बनवा. आणि ही पालकची भजी दादूच्या पप्पांना खूप आवडते. मग छान माझ्याकडं पालक होता, म्हणलं चला आता पालकची भजीच बनवून घेते. मग मी इकडं भाज्याची तयारी लागली. सगळ्यात अगोदर पालक चिरून घेतला आणि मग इकडं भाज्याची सगळी तयारी केली. पीठ वगैरे मळून ठेवलं. दुपारी जेवण केल्यामुळे जास्त कोणालाच भूक नव्हती. मग आता म्हणलं नुसते भजीच तरी कशी बनव. मग त्याच्यासाठी म्हणलं थोडासा खिचडी भात पण लावते. मग सगळी इकडं खिचडी भाताची पण तयारी करून घेतली. भाज्याचं पीठ भिजतंय तोपर्यंत म्हणलं खिचडी भात लावून घेते. मग इकडं खिचडी भात लावून घेतला आणि मग पीठ भिजल्यानं मग भजी पण छान होतात. मग खिचडी भात लावून घेतला. मग इकडं दादू पण उठला होता तोपर्यंत म्हणलं आता दिवाबत्तीचा टाइम पण झालेला आहे, मग दिवाबत्ती पण करून घ्यावा. मी दिवा लावत होते आणि दादू बघत होता. आणि दादू आजकाल असे छोट्या छोट्या गोष्टीकडे बारीक लक्ष देऊन बघतो. आणि लहान मुलं आपल्याकडे बघूनच असं बारीक गोष्टी शिकतात. मग इकडे दिवाबत्ती पण करून घेतली आणि रोजच्या सारखा मी नमस्कार करून घेतला आणि दादूला नमस्कार करायला घेतलं. आणि त्याला नमस्कार केल्यानंतर लगेच हसायला येतं. मग त्याचा पण नमस्कार करून झाला. आणि आजकाल दादू पण असं नाही नाही म्हणायला शिकलाय. त्याला काही बोललं का लगेच म्हणतो नाही नाही. चला असो. मग इकडं खिचडी भात पण शिजला होता. मग तो बघून घेतला शिजलाय का कसा. खिचडी भात तर झालाय. म्हणलं आता चला आता भाज्याचं पीठ पण छान भिजलंय, आता भजी पण करू. इकडे मग भजी पण छान कुरकुरीत करून घेतली. आणि पालक भजी खायला खरंच खूप छान लागतात. मला अगोदर आवडत नव्हते पण आता खाऊन खाऊन सवय झाली. पण मला पण आवडायला लागले. तर मग नंतर जेवण करून घेतलं. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.